मला माहीत आहे तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की हा माणूस एवढ्या झाडाझुडपामध्ये अडचणीमध्ये आणि अंधारामध्ये या विहिरीमध्ये का उतरत असेल. परंतु मला तुम्हाला सांगताना खूप आनंद वाटतोय की आतमध्ये एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू पडलेलं होतं आणि ते काढण्यासाठी मला आग्रहाने त्या ठिकाणी बोलवलं होतं नाईक साहेबांनी. आणि मी त्या ठिकाणी पोचलो, विहिरीमध्ये उतरलो. एवढ्या अडचणींना पार करून दोरीला पकडून त्या दगडांना पकडून मी खाली उतरलो आणि त्या कुत्र्याला वाचवण्यासाठी वरून एक पोतं मागवलं. बिचारं कुत्र्याचं पिल्लं त्या ठिकाणी लपून बसलेलं आणि मी त्याला पकडण्यासाठी गेलो, ते पळून गेलं. ते माझ्यावर भुंकत होतं. परंतु मला लोकांनी सांगितले की त्या पोत्यामध्ये त्या कुत्र्याचं पिल्लू घाला आणि ते कुत्रं वर द्या. परंतु जसं मी त्याला हात लावेन तसं ते ओरडत होतं, माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होतं. परंतु मी थांबलो नाही. मी त्या पिल्लाला पकडण्यासाठी धडपड केली, पकडलं. परंतु ते कुत्रं मला चावलं, हाताला खूप रक्त सांडलं. परंतु मी भिलो नाही किंवा थांबलो नाही. वरून लोक सांगत होते यावरती किंवा त्याला मारून काढा. परंतु त्याला मारून काही फायदा नाही. आता त्याला जगवण्यासाठी आलोच तर त्याला जगवूनच जाऊया या हेतूने मी परत त्या ठिकाणी थांबलो. त्या हाताला बांधण्यासाठी फडकं मागवलं. ते फडकं मला वरून दिलं त्या लोकांनी. मी ते फडकं घेऊन हाताला बांधलं आणि हाताला बांधल्याबरोबर पुन्हा एकदा त्या कुत्र्याला पकडण्यासाठी गेलो. त्या कुत्र्याला पकडलं आणि परत त्या पोत्यात घालण्यासाठी आलो. घातले मी त्या कुत्र्याला त्या पोत्यामध्ये. त्याच फडक्याने मी त्या कुत्र्याचं पिल्लू पोत्यामध्ये घालून ते पोतं मी बांधलं त्या फडक्याने आणि ते बांधलेलं पोतं त्या बकेटमध्ये मी ठेवण्यासाठी नियोजन केलं होतं. परंतु ते बकेट ॲटोमॅटिकच वर यायच्या अगोदर त्यातून कुत्र्याचं पिल्लू खाली पडायचं. परंतु नंतर मी ते हातानं धरलं. मी स्वतः हाताने घेऊन त्याला वर घेऊन आलो. मोकळं बकेट वर आलं. परंतु मला धरून वर येण्यासाठी दोरी मिळत नव्हती. हाक मारून पुन्हा मी ती बकेट खाली मागवली, दोरी घेतली खाली आणि त्या दोरीला पकडून पुन्हा हळुवारपणे मी सहजपणे असं वर आलो. प्रथम मी ते कुत्र्याचं पिल्लू वर दिलं आणि मग मी स्वतः वर आलो. मला खूप आनंद वाटला. परंतु हातातून रक्तही खूप जात होतं आणि वेदनाही खूप होत होत्या. दाजी म्हणले पटकन दवाखान्यात जायचं आणि पोचलो 1 मिनिटात सरकारी दवाखान्यामध्ये. आणि हाताला होणारी झणझण आग मी सहन करत त्या दवाखान्यामध्ये गेलो. डॉक्टरांनी मला वेटिंग करायला सांगितलं होतं. वेट केले मी थोडा वेळ, परंतु त्याच्यामध्ये होणारी आग मला सहन होत नव्हती. दाजी मला सांगत होते करायला गेलो आपण काय आणि झालं काय. खूप वाईट वाटत होतं त्यांनासुद्धा. आणि डॉक्टरांनी 1 नाही 2 नाही तब्बल 4 इंजेक्शन केलं मला एकाच वेळेस. तारीखसुद्धा लिहून दिली हातावर की या तारखेला तुम्ही यायचं आहे इंजेक्शन घेण्यासाठी.